जान्हवीच्या आजारपणामुळे जान्हवी आणि श्रीची खास भेट झाली आहे खरी. थोडासा निवांत वेळ त्यांनाही मिळालाय. जान्हवीला मनातून जरी श्री आवडला असला तरीही अनिलशी लग्न ठरल्यामुळे जान्हवी शांतच आहे आणि ह्याच सगळ्या भावना जान्हवीने आमच्याशी शेअर केल्या. होणारं सोनमी ह्या घरची या मालिकेच्या सेटवर आहोत आणि आपल्यासोबत जान्हवी आहे की जी सध्या फारसं कोणाशी काही फारसं बोलत नाही आहे आणि श्रीविषयी आणि स्त्रीची आणि तिची लव्ह स्टोरी नेमकी आता कुठपर्यंत आली आहे याविषयी ती एकदम चडीचूप झालेली आहे. पण आपल्याला मात्र ती थोडंसं काही गोष्टी सांगणार आहे. खूप खूप स्वागत आहे जान्हवी. श्री आणि तू कधी एकत्र येत आहे, कधी एकत्र येतं असं प्रेक्षक खूप उत्सुक आहेत, पण बरेचसे अडथळे येत आहेत मध्ये. हे साधारण एका हिरोईनचं दुःख असतंच की अडथळ्याशिवाय तिला काहीच साध्य होत नाही. आणि तुमची इच्छाशक्ती इतकी जास्त आहे ना, ती आमच्यापर्यंत पोचते, आम्हाला शूटिंग करताना कळते. त्यामुळे आय एम शुअर तुम्ही लवकरच सॅटिस्फाय व्हाल याची मी तुम्हाला शाश्वती देते. कारण मुळात आपल्या सिरियलचं नाव होणार सून मी ह्या घरची आहे म्हटल्यानंतर ती सून त्या घरची झालीच पाहिजे. पण ती होण्यासाठी थोडासा अवधी द्या ना. त्यातला मधला एक स्पॅन आहे, तो चालू आहे आता. नक्की नक्की. श्री अर्थात तुझ्या पूर्ण प्रेमात पडलेला आहे असं सगळं सध्या दिसतं आहे, पण तू मात्र त्याला कुठल्याही प्रकारचा तुझा होकार म्हणा किंवा तुझे सिग्नल म्हणा असं काहीही आत्तापर्यंत त्याला सांगितलेलं नाही आहे, दाखवलेलं नाही आहेस. हे असंच कुठपर्यंत सुरू राहणार आहे? एक तिचे संस्कार किंवा तिने जी स्वतःसाठीची आखलेली मर्यादा असते एका मुलीने, त्यात लग्न ठरलेलं असताना एका दुसऱ्या मुलाचा विचार करणंही ती चुकीचं समजते. यासाठी कदाचित ती श्रीच्या बाबतीत खूप शांत आहे. मे बी तिला असं वाटत असेल की श्री खरंच खूप चांगला मुलगा आहे आणि काश असा मुलगा मिळाला असता. पण हेच तिचं लग्न जमलेलं आहे, त्यामुळे श्रीने किती काही प्रयत्न केले तरी जान्हवी शांत आहे सध्या. ही अर्थातच एक बाजूला, पण जान्हवी एज्युकेटेड आहे, स्वतःच्या पायावर उभी आहे, नोकरी करते, पण ती मग स्वतःचे डिसिजन स्वतःही घेऊ शकते. हो, ती अगदी स्वतःचे डिसिजन स्वतः घेऊ शकते. पण ती जितकी एज्युकेटेड आहे किंवा जितकी इंडिपेंडेंट आहे ना, तितकीच ती बाबांच्या केसमध्ये खूप हळवी आहे. आणि तिला ना बाहेरच्या जगातले शक्य म्हणजे फार नाही कळत. फार साधी आहे आणि अगदी गुणी आहे ती. त्यामुळे जेव्हा आईने तिला असं एक गाजर दाखवलं आहे की ह्या लग्नाने तुझ्या बाबांचं ऑपरेशन होऊ शकणार आहे, तुझ्या आरोग्याची, तुझ्या आयुष्याची. आणि एक बॅकग्राऊंड तिचं सगळ्यात मोठं असं आहे की आजपर्यंत 18 स्थळं आली आहेत जिकडून जान्हवी नाकारली गेली आहे. आता हे आपल्या बघणाऱ्या सगळ्याच प्रेक्षकांना माहिती आहे की हे प्रत्येक स्थळ आईने काहीतरी चालूगिरी करून ते घालवून दिलं आहे. पण जान्हवी इज दॅट इनसेंट की आत्तापर्यंत 18 वेळा नकार आला आहे. आणि भलेही हे वडिलांच्या वयाचं स्थळ आहे, पण होकार आलेलं असं पहिलं स्थळ आहे. आणि हा माणूस लग्नही करायला तयार आहे, ज्यासाठी आईबाबा वेट करतात की हिचं लग्न व्हावं आता. शिवाय तो माझ्या घरी आईवडिलांना एक घर खर्चही देणार आहे. तो वडिलांचं ऑपरेशनही करायला तयार आहे. कदाचित हे जान्हवीचा स्वाभिमान दुखावणाऱ्या गोष्टी असतील, पण ती परिस्थिती समोर इतकी हतबल आहे आता आणि तिला माहिती आहे की तिच्या कपॅसिटीमध्ये कदाचित नाही आहेत त्या गोष्टी. त्यामुळे शी इज रेडी फॉर इट. सो तिचं शिक्षण, तिचं एक प्रॅक्टिकल असणं, इंडिपेंडंट असणं, ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन वडिलांवरचं प्रेम आणि त्यांना होणारा त्रास, त्यांना होणारे क्लेश तिच्यासाठी जास्त आहेत. त्यामुळे ती प्रॅक्टिकली विचार करत नाही असं नाही आहे. कदाचित ह्या लग्नामागे तिचा एक प्रॅक्टिकल विचारच असेल की ठीक आहे, आता आपलं लग्न होणारच नाही, त्यात ते होतं आहे, मग आपल्या आयुष्याची जर वाट लागणारच आहे तर निदान बाबांचं पाय तरी नीट व्हावेत. ही एक बाजू असेल जान्हवीची. खूप असं मनाचं काय म्हणतो कोण मारा म्हणा, खूप भावनांचा हलकल्लोळ झालेला आहे. एकीकडे अनिल आहे, दुसरीकडे श्रीसारखा एक छान मुलगा आहे, जोडीदार आहे की ज्याच्यासोबत जावं तुलाही नक्कीच वाटेल. पण हे ज्या काही गोष्टी असतात ह्या कुठेतरी शेअर कराव्यात. अशी कोणी तुला मैत्रीण किंवा तुझी जवळची व्यक्ती असं कोणी असणार आहे? अगदी अगदी असा करते. रादर त्याची आणि माझी मैत्री अशी आहे ना की जिकडे मला त्याला सांगावं नाही लागत. आपले फ्रेंड्स कसे असतात,
ते साधारण आपण त्यांना फोन करावा कधीतरी. आपण एक तर वन्स इन द ब्लू मून बोलतोच फ्रेंडशी, आणि फोन करावा तर ते आपल्या हॅलोच्या टोनवरनं गेस करतात की काय बिनसलंय तुझं, काहीतरी झालंय. तर साधारण माझा मित्रही तसाच आहे की त्याला कळतं इमिजिएटली. किंवा इन दॅट केस माझा सावत्र भाऊ दाखवला आहे, पण सावत्र हा शब्द त्याच्या बाबतीत अगदीच अपवादात्मक आहे, कारण तो खूप प्रेमळ आहे. त्याला त्याच्या ताईचं मन खूप चांगलं कळतं. त्यामुळे त्या दोघांमध्ये पण एक अनसेड कन्व्हर्सेशन होतं. जेव्हा जेव्हा घरात काहीतरी होतं तेव्हा त्यांचे डोळे पुरतात एकमेकांना धीर द्यायला किंवा ताईला त्याला स्वतःची बाजू सांगण्यासाठी. त्यामुळे असा भाऊ आहे माझा एक मित्र आहे. माझ्या ऑफिसमध्ये माझी एक कलिग पण दाखवली आहे, माझी एक मैत्रीण आहे गीता नावाची. तर ह्या लोकांकडे सम ऑर दी अदर वे मी काहीतरी कुठेतरी आउटलेट देत असते स्वतःच्या भावनांना किंवा ह्या कोंडमाऱ्याला. तुला आजपर्यंत इतकं खुश आणि फ्रेश मी कधी बघितलेलंच नाहीये. स्वतःचा चेहरा बघ आरशात, किती हॅपी आहेस तू. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रफुल्लसह प्रशांत नासपुरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.